MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आमच्या चॅनलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। APMC बाजारात लसणाच्या गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून ही आवक 5 गाड्यावर आली असून पावसाचा मोठा परिणाम लसूण उत्पादनावर झाल्याने आवक मंदावली। याचा थेट परिणाम लसूणाच्या किमतीवर झाला असून काही दिवसापूर्वी 180 रुपये विकला जाणारा लसूण 300 रुपयावर जाऊन पोहोचला असून काळात पावसाचे प्रमाण वाढल्यावर दर आणखी वाढणार असल्याची व्यापारी सांगत आहे। मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशवरून येणाऱ्या लसणाची आवक पुढील काळात मंदावलेली आणि दर ग्राहकांना परवडणारे नसतील याच वाढलेल्या दराने खरेदी मंदावली असून याचा परिणाम व्यवसायावर झाला असल्याचेही लसूण व्यापारी सांगत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्राची बातमीपत्र। आज लसणाची आवक 6 गाडी आहे, म्हणजे 1500 कट्टा आहे। त्यामध्ये जागेवर लसण टाईट असल्यामुळे इथं टाईट झाल्या 5 ते 10 रुपये। तिथून पुढे पाऊस चालू होईल त्याप्रमाणे आवक घटेल आणि बाजार वाढेल अशी शक्यता आहे। सध्याचे रेट आणि पहिले रेट काय? आता पहिले रेट वरती 180-90 रुपये विकायचा, 200-250 आणि एक नंबर क्वालिटी 300 रुपये विकते। कस्टमरचा रिस्पॉन्स, कस्टमर थोडे कमी, भाव वाढले कस्टमर कमी होतात, त्याप्रमाणे तसं चाललंय। आता 3-4 दिवसापासून थोडे भाव वाढले, कस्टमर कमी। MP, राजस्थान आणि UP या ठिकाणी जास्त लसण येते। जास्त नाही, महाराष्ट्रामधून लसण येत नाही। दीपक शिंदे ट्रेडिंग कंपनी।